श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामी समर्थ आणि कर्मांचा सिद्धांत. प्रारब्ध. आपण केलेले कर्म कसे परत येतात. आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, विचार करतो नशिबात दुःख काय, माझ्यावर संकट का आहे, मला स्वामी वाचवत का नाहीये. पण विसरू नका भक्तांनो, या जगात एक असा नियम आहे जो कधीच चुकत नाही. तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळतं. निसर्गाचा हा न्याय आहे ना, प्रत्येकावर लागू होता. कोणीच ह्यानी सुटलेला नाहीये. आता मनात येतं की मग स्वामी भक्तीचा काय फायदा आहे. स्वामी आपल्या भक्तांना या प्रारब्धामधून कसे बाहेर काढतात आणि कसे वाचवतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. कर्म म्हणजे काय. आपण जे बोलतो, जे विचार करतो आणि जे कृती करतो, ते प्रत्येक कर्म ब्रह्मांडाच्या डायरीमध्ये नोंदलं जातं. कर्माचा सिद्धांत सांगतो, पेरावे तसे उगवते. जर तुम्ही कोणाला सुख दिलं तर ते सुख 1000 पटीने तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर आज ना उद्या तुमच्या डोळ्यातही पाणी येतं. स्वामी म्हणतात कर्माचे 3 भाग असतात. पहिला असतो संचित कर्म. आपल्या मागच्या आणि जन्माच्या कर्माची साठवणूक हा संचित कर्म आहे. प्रारब्ध कर्म म्हणजे त्या साठवणीतून असा भाग जो घेऊन आपण आजचा जन्म घेतला आहे, ज्याला आपण नशीब किंवा भोग म्हणतोय. आणि तिसरा आहे क्रियमान कर्म, जे आपण आज या क्षणाला आपल्या हाताने करत आहोत. कारण की बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना, की मी या जन्मात तर खूप चांगला वागतोय तरी माझ्या जीवनात त्रास होतोय. तर जे जुन्या प्रारब्धाचे कर्म आहे त्या कर्मांचे फळ असतात. जेव्हा आपण बँकमध्ये जातो तर तिथे काही जुने कर्ज शिल्लक असतात. तेव्हा नवीन पगार जर आपल्याकडे आला तरी काय होतं, आधी ते कर्ज कापले जातात. तसेच हे कर्म कोणालाच सोडत नाही. अगदी देव जर पृथ्वीवर आले ना तरी त्यांनाही कर्माच्या नियमाचा आदर करावाच लागतो. त्यांना सुद्धा आदर करावा लागतो. आज एक संकल्प घ्यायचा आहे. तो संकल्प काय आहे? आज नक्कीच आपण एक संकल्प घेऊ. आता आपण संकल्प घेऊ शकतो का? तर नक्कीच घेऊ शकतो. आजपासून एक नियम बनवून घ्या. जर आपल्याला प्रारब्धाचं जे संकट आहे ते कमी करायचं आहे का? सगळ्यात पहिले आपल्या कारणाने कोणाचं मन दुखेना. दुसरं, कोणाचा मी विश्वासघात करणार नाही. तिसरं, जे गोरगरीब आहे या जे मुक्या प्राणी आहे, जशी जमेल त्यांची मी तशी मदत करीन. कारण आपण जे पेरतोय तेच उद्या स्वामींच्या आशीर्वादाने सोन्याचे पीक होऊन परत आपल्याकडे येणार आहे. म्हणून आपले चालू कर्म जे आहे ना ते आपल्याला शुद्ध ठेवायचे आहे. तर जुने प्रारब्ध नष्ट करायला स्वामी समर्थ एका क्षणात समर्थ आहे. आता तुम्ही एक छोट्याशा गोष्टीनी स्वामी काय म्हणतात ते ऐका. अक्कलकोटच्या दरबारात रोज हजारो भक्त यायचे. स्वामींकडे तर प्रत्येकाचा कर्माचा हिशोब अचूक होता. त्यांना प्रत्येकाच्या बाबतीत माहित होतं. कोणी समोर आलं तर त्याला पूर्ण त्याची जन्मपत्री माहित पडून जायची की ह्यानी पहिल्याचा जन्म कोणता होता आणि त्यांनी काय कर्म केले. अशीच एक हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याने की तुम्हाला कळेल की कर्माचा सिद्धांत आहे काय शेवटी. अक्कलकोटमध्ये एक गरीब आणि निस्सीम स्वामी भक्त राहत होता. तो स्वामींची खूप सेवा करायचा. त्याचं नाव सतीश होतं. तो सतीश दिवस रात्र स्वामींच्या सेवेत असायचा. स्वामी हाच त्याचा श्वास सुद्धा होता. म्हणजे प्रत्येक श्वासामध्ये तो श्री स्वामी समर्थच म्हणायचा. कोणतंही कार्य करत असेल, काही सुद्धा कार्य करत असेल, पण त्याच्या मनामध्ये सतत नामस्मरण श्री स्वामी समर्थांचा चालायचा. त्याचा एकुलता एकच मुलगा होता आणि काय झालं, तो खूप आजारी पडला. डॉक्टर होते, वैद्य होते, सगळ्यांनी म्हटलं आता काहीच होऊ शकत नाही. सतीश शेवटी रडत रडत धावत धावत स्वामींच्या चरणाशी आला आणि आपल्या मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवून दिलं आणि म्हणाला, माझा जीवनाचा हा एकच दिवा आहे. तुम्ही याला वाचवा स्वामी. मी तुमची काय चूक केली आहे. मी तर कधी कोणाचे वाईट सुद्धा केले नाही आणि कोणाचं वाईट विचार सुद्धा करत नाही. स्वामींनी त्या मुलाकडे पाहिले आणि रागाने तोंड फिरवून घेतले आणि स्वामी ओरडले, याला घेऊन जा इथून. याने मागच्या जन्मी अनेकांना रडवले आहे. याचे कर्म याला भोगावेच लागेल. आम्ही कर्माच्या आड येत नाही. स्वामींनी हे रागवून त्याला सांगून दिलं.
सतीशच्या पायाखालची तर जमीनच सरकली की आता स्वामींनी सुद्धा हात वरती करून दिले. तो स्वामींच्या पाया पडून गेला आणि ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यातून खूप अश्रुधारा व्हायला लागल्या होत्या. तो म्हणाला, स्वामी, मला कर्माचा सिद्धांत ठाऊक नाही. मला फक्त तुमचे पाय ठाऊक आहे. मला एवढं माहिती आहे की माझं जे काय आहे तुम्ही आहे आणि तुम्हीच माझं सर्वस्व आहे. मी तुमचे पाय सोडणार नाहीये. जर माझ्या मुलाला काही झालं ना स्वामी, तर मी माझे प्राण सुद्धा तुमच्या चरणावर सोडून देईन. तुम्ही तर दयाळू आहात, माऊली आहात. तुमच्या दरबारातून कोणी रिकाम्या हाताने कसं जाईल? सतीशची ती आर्त हाक जी होती ना, ते निष्पाप अश्रू पाहून तिथलं वातावरण खूप शांत होऊन गेलं होतं. सगळे नुसते त्याच्याकडे पाहत होते की स्वामी आता काय करतील आणि काय म्हणतील. त्याच्या या शब्दांनी स्वामींच्या डोळ्यात सुद्धा पाणी येऊन गेलं. शेवटी स्वामींनी त्या मुलाच्या छातीवर आपला वरद हस्त ठेवला आणि जोरात ओरडले, चालता हो, तुझा भोग संपला. आता काय समजलं? तर इथे आपण नक्कीच समजून घेऊ की स्वामींनी कर्माचा नियम बदलला का? नाही. स्वामींनी कर्माचे नियम बदलत नाही, तर ते आपल्या भक्तासाठी काय करतात हे समजून घेण्यासाठी एक नक्कीच आपण उदाहरण पाहूया. आपल्या कर्माची फळ म्हणून फाशीची जर सजा होणार असेल आणि तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त आहात, स्वामींच्या शरण जात आहात, तेव्हा स्वामी ती फाशीची सजा पूर्णपणे रद्द करत नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे. पण स्वामी आपल्या अधिकाराने त्या फाशीच्या सजा जी आहे त्याचं रूपांतरण एक सुईच्या टोचण्यात करतात. आता स्वामी भक्तांचे रक्षण किती प्रकारे करतात? तर स्वामी भक्तांचे रक्षण 3 प्रकारे करतात. कर्माची तीव्रता कमी करणे. कर्माचा जो मोठा डोंगर तुमच्यावर कोसळणार असतो, स्वामी त्याचे रूपांतरण एक छोट्या खडकात करतात. म्हणजे छोट्या रूपामध्ये त्याला आपल्या संकटाला दूर करून देतात. अपघात होऊन जीव जाणार असतो, तिथे फक्त एक खरचटून जाते. आपल्याला भोग सहन करण्याची शक्ती देतात ते. जेव्हा एखादं कर्म भोगणे अत्यंत अनिवार्य असते, तेव्हा स्वामी भक्ताला इतकी मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती देतात की भक्ताला त्या दुःखाची जाणीव होतच नाही. संकट समोर असते, पण भक्त आतून बिलकुल शांत असतो. स्वतःवर वार झेलणे. स्वामी माऊली आहेत, जेव्हा त्यांचा एखादा निष्पाप भक्त कर्माच्या जाळ्यात पूर्ण अडकतो आणि स्वामी वाचवा म्हणतो, ओरडतो, तेव्हा स्वामी भक्तावर जे येणारा कर्माचा आघात आहे तो स्वतःच्या अंगावर झेलतात. अनेक संतांच्या जे संत होते त्यांच्या चरित्रात आपण पाहिले आहेत की भक्तांचा आजार संतांनी स्वतःच्या शरीरावर घेतलेला आहे. म्हणून तर म्हणतो की भीव नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आपण एक संकल्प तर करूनच घेतलंय की आपल्याला काय काय करायचं. जर आजही तुम्ही कोणत्या संकटात असाल, घरात आजारपण असेल, पैशांची नड असेल किंवा मान अपमान सहन करावा लागत असेल, तर खचून जाऊ नका. हे समजा की जुन्या कर्मांचा हिशोब चुकता होतोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यावर अक्कलकोटचा तो राजा उभा आहे, ज्यांच्या एका नजरेत ब्रह्मांड हलवण्याची ताकद आहे. फक्त डोळे बंद करा, स्वामींचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मी माझे कर्म, माझे सुख, माझे दुःख आणि माझे आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करतो. आता तुम्हीच माझे रक्षण करता आहात. तुम्हाला काय वाटतं? स्वामींनी कधी तुमच्यावर अशी कृपा केली आहेत का? तुमच्या आयुष्यातील स्वामींचा अनुभव आला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून स्वामींचे विचार घराघरात पोहोचवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा, नामस्मरण करत रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.